आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक. नागपूर आणि अमरावती विभागामध्ये नजूल जमिनीच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर इथल्या यंत्रसामुग्री, औषध खरेदी आणि पदभरती प्रक्रिया गतीनं करणार वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन. आणि संस्कृत मानवहिताची भाषा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रतिपादन. चीन, जपान, अमेरिका, कोरिया आणि ब्राझीलमध्ये कोरोनाच्या रुग्णांमधली वाढ लक्षात घेता केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पॉझिटिव्ह नमुन्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग अर्थात जनुकीय क्रमनिर्धारण करण्यास सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि आरोग्य सचिवांना यासंबंधी पत्र लिहिलं आहे. त्यांनी राज्यांना सर्व पॉझिटिव्ह नमुने दररोज जनुकीय क्रमनिर्धारणासाठी प्रयोगशाळेत पाठवावेत अशा सूचना दिल्या आहेत. कोविड-19चं आव्हान जगभर कायम आहे, असं आरोग्य सचिवांनी सांगितलं. देशात कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. याप्रसंगी आरोग्य मंत्र्यांनी लोकांना कोविड प्रतिबंधात्मक वर्तनाचं पालन करण्याचं आणि लसीकरण करण्याचं आवाहन करतानाच सरकार कोणतीही परिस्थिती हाताळण्यास तयार असल्याचं सांगितलं. जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्यावर अतिरिक्त बोजा पडणार असल्यानं जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली. जुनी पेन्शन योजना शासन देणार नाही. 2005 साली पेन्शन योजना बंद झाली आहे आणि सन्मान्य सदस्यांच्या आणि या सभागृहाच्या म्हणजे मी तर अजितदादा आपलंही अभिनंदन करेन. ज्यावेळेस हा मुद्दा आला त्यावेळेस आपण राज्याचं हित लक्षात ठेवून तो निर्णय त्या ठिकाणी घेतला. जुनी पेन्शन योजना जर लागू करायची असेल तर आपण कॅल्क्युलेशन केलं, तुम्ही तुमच्या काळातच केलं, मी ते बघितलं. राज्यावर 1,10,000 कोटी रुपयाचा बोजा येतो. ते राज्यच दिवाळखोरीला निघेल. विनाअनुदान तथा अंशतः अनुदान शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुदानासंदर्भात सदस्य संजय मामा शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की राज्यातील विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित तत्वावर परवानगी दिलेल्या आणि अनुदानास पात्र घोषित केलेल्या मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना द्यायच्या अनुदान सूत्रामध्ये सुधारणा करून सरसकट 20% अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसंच यापूर्वी 20% वेतन अनुदान सुरू असलेल्या शाळांना वाढीव 20% अनुदान मंजूर करण्याचा निर्णय झाला. हा निर्णय झाला तेव्हा 350 शाळा होत्या. जेव्हा अंमलबजावणी करण्याची वेळ आली तेव्हा 3,900 एवढी शाळांची संख्या असल्याचं समोर आलं. त्यामुळे शासनावरील आर्थिक बोजा वाढला आहे. स्वमग्नता, ऑटिझम, गतिमंदता या मेंदूविकारांनी त्रस्त मुलांवरील उपचारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सुरू करण्यात येईल असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत सांगितलं. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर मंत्री डॉ. सावंत यांनी निवेदन केलं. त्यांनी सांगितलं की आरोग्य विभागामार्फत 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी करून मुलांमध्ये आढळणारं जन्मतः असलेलं व्यंग, विकास विलंब, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार यांचं वेळेत निदान होऊन योग्य ते उपचार करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. नागपूर आणि अमरावती विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर नजूल जमिनी भाडेपट्ट्यावर देण्यात येत आहेत. नजूल भाडेपट्ट्याचं हस्तांतरण, व्यापारात बदल, शर्तीभंग आणि नियमितीकरण याबाबत नागरिकांना येणाऱ्या अडचणी आदी समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असून या अनुषंगानं एक विशेष बैठक घेण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली. नजूल जमिनीबाबत सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना विखे पाटील बोलत होते. नजूल जमिनी भाडेपट्ट्याबाबत शासन विविध सुधारणा करत आहे. 10% असलेला रहिवासी कर 2.5% करण्यात आला आहे. हे दर भाडेपट्ट्याच्या पूर्वीच्या दरापेक्षा कमी करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यातील नजूल जागेवरील भाडेपट्ट्याचा नूतनीकरण कालावधी संपुष्टात आल्यानंतरही अनेक भाडेपट्टाधारकांचं नूतनीकरण प्रलंबित आहे. नूतनीकरण करण्यासाठी विलंब लावल्यानं कोणताही दंड आकारण्यात आला नाही. तसंच काही ठिकाणी दंडात्मक कारवाई झाली असल्यास कारवाई न करण्याच्या सूचना देण्यात येतील. नजूल भाडेपट्ट्याचे प्रश्न सोडवण्याबाबत शासन स्तरावर कार्यवाही करण्यात येईल. रेडी रेकनरचे नवीन धोरण आणण्याचा प्रयत्न केला जाईल असंही विखे पाटील यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात.
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अर्थात मेडिकल इथं व्हेंटिलेटर अभावी मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि संबंधित डॉक्टर यांची विभागीय चौकशी करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. रुग्णालयात पुरेशी यंत्रसामुग्री आणि औषधं असावीत तसंच पदभरती याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. मेडिकल रुग्णालयात मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना महाजन बोलत होते. मेडिकलमध्ये वर्षभरात जवळपास 10 लाख रुग्ण उपचार घेतात. रुग्णालयात गट अ ते गट ड संवर्गाकरिता एकूण मंजूर 2518 पदांपैकी 716 पदं रिक्त आहेत आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अर्थात मेयो रुग्णालय इथं गट अ ते गट ड संवर्गाकरिता एकूण मंजूर 921 पदांपैकी 342 पदं रिक्त आहेत. दोन्ही संस्थांमधील विविध संवर्गातील रिक्त पदं भरण्याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमधील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक गट अ तसंच सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी गट ब या संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही सुरू असून पदोन्नती कोट्यातील रिक्त पदं भरण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे. गट क संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदं स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याकरिता सामान्य प्रशासन विभागानं दिलेल्या निर्देशानुसार टीसीएस या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच गट ड संवर्गातील रिक्त पदं जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत भरण्याचे निर्देश संबंधित अधिष्ठातांना देण्यात आले आहेत असं महाजन यांनी सांगितलं. ऑल इंडिया मजलिस ए एतहादुल मुस्लिमीन AMIMच्या वतीनं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुस्लिम आरक्षणासाठी नागपूर अधिवेशनात मोर्चा काढला. मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षणात 5% आरक्षण देण्याचे निर्देश दिले असूनही सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही त्याची आठवण करून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं जलील यांनी सांगितलं. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या HMT, जय श्रीराम, चिन्नोर, काळा तांदूळ, PKB तिलक आदी उच्च प्रतीचा तांदूळ ग्राहकांना शेतकऱ्यांमार्फत थेट विक्री करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला तांदूळ थेट ग्राहकांना विकल्यानंतर ग्राहकांनाही बाजारभावापेक्षा कमी दरात उच्च प्रतीचा तांदूळ उपलब्ध होणार आणि शेतकऱ्यांनाही योग्य किंमत मिळणार आहे. यासाठी प्रकल्प संचालक आत्मा आणि कृषी विभागातर्फे जिल्हा कृषी महोत्सवाअंतर्गत धान्य महोत्सवाचं आयोजन कृषी महाविद्यालय वसतिगृह रामदासपेठ नागपूर इथं 4 ते 8 जानेवारी या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत करण्यात आला आहे. तांदूळ विक्री महोत्सवासोबतच संत्रा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील जगप्रसिद्ध नागपुरी संत्री थेट शेतकऱ्यांमार्फत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येत आहेत. महोत्सवात सुप्रसिद्ध भिवापूर मिरची पावडर आणि सेंद्रिय तांदूळ, संत्रा, हळद आणि इतर सेंद्रिय शेतमाल विक्रीकरिता उपलब्ध राहणार आहे. ऑगस्ट 2021 ते जुलै 2022 या काळात प्रकाशित झालेल्या मराठीतील विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तकांना देण्यात येणाऱ्या विदर्भ साहित्य संघाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षीपासून विदर्भाबाहेरील लेखकांच्या पुस्तकांना सुद्धा राज्य पातळीवरील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पु ल देशपांडे स्मृती कादंबरी लेखन पुरस्कार इथं जिंकला बाजारसाठी देवेंद्र पुनसे यांना, वा कृ चोरघडे स्मृती कथा लेखन पुरस्कार कुसंबणासाठी विशाल मोहोड, यखू देशपांडे स्मृती शास्त्रीय लेखन पुरस्कार लीळा चरित्रातील कथनरूपेसाठी डॉ राजेंद्र रंगराव राऊत यासह राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये पुभा भावे स्मृती पुरस्कार महेश खरात यांच्या बुरगाट या कादंबरीला, श्रीधर शनवारे स्मृती पुरस्कार पी विठ्ठल यांच्या मी सार्वकालिक सर्वत्र या कविता संग्रहाला आणि डॉ आशा सावदेकर स्मृती पुरस्कार डॉ सुरेश सावंत यांच्या वाचन संस्कृती लेखन संस्कृती या पुस्तकांना जाहीर करण्यात आला आहे. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त काही पुस्तकांना विशेष पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे. दरवर्षी विदर्भ साहित्य संघाच्या एका शाखेला उत्कृष्ट शाखा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार चंद्रपूर शाखेला प्रदान करण्यात येईल. तसंच हरिकिशन अग्रवाल स्मृती वार्तांकन पुरस्कार लोकमतचे प्रवीण खापरे यांना जाहीर झाला आहे. भारतीय संस्कृती, आयुर्वेद, योग या गोष्टी जाणून घेण्यास जग आतुर आहे. जगातील इतर देशातील लोकांचीही संस्कृत शिकण्याची इच्छा आहे. संस्कृत ही केवळ राष्ट्रहिताचीच नव्हे तर मानवहिताची भाषा आहे, असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज रामटेक इथं केलं. रामटेक इथल्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या 11व्या दीक्षांत समारंभ प्रसंगी राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलगुरू भगतसिंग कोश्यारी अध्यक्ष म्हणून स्नातकांना मार्गदर्शन करत होते. संस्कृत ही सरळ भाषा असून व्यवहारात जास्तीत जास्त
उपयोगात आणण्यासाठी आणि तळागाळापर्यंत सन्मान वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवं असं आवाहन त्यांनी स्नातकांना केलं. कोश्यारी यांच्या हस्ते प्राध्यापक श्रीनिवासा वरखेडी यांना डी.लिट. ऑनररी तर आध्यात्मिक तत्वज्ञान आणि मराठी शाहिरी कविता यासाठी डॉ. राजेंद्र वाटाणे यांना डी.लिट. अकादमी पदवीनं सन्मानित करण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशात कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर इथल्या यंत्रसामुग्री, औषध खरेदी आणि पदभरती प्रक्रिया गतीनं करणार वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन. आणि संस्कृत मानवहिताची भाषा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.